शायरांचे माझे गेल्या वर्षीचा कार्यक्रम मला माझे मी कलाकार आहे, मला मनापासून सांगतो गेल्या वर्षीचा कार्यक्रम शायरांनी माझ्यापेक्षा अप्रतिम केला, पण यंदा बुवाच्या कार्यक्रमाला मजा नाही. काय म्हणाले मीही शाहीर आहे, मीही तुमच्या तासन तास असा गर्दीमध्ये उभा राहिलेला आहे. मी मोठेपणा सांगत नाही, पादाची चव नाही बुवाच्या कार्यक्रमात, पादाची. अच्छा अच्छा, बाकी बुवा सुंदरच आहे, प्रश्नच नाही, वक्तृत्व छान. आणि मला एवढं गोड बोलतात ना, सचिन बुवा तेंडुलकर असं तसं, आणि मध्येच घाव टाकला. इकडं तर 2-3 गोड शब्द बोलायचं आणि मध्येच असं नाही झालं. त्या बाबतीत आहे, वक्तृत्व सुंदरच आहे. जरा घेतोय आता बघा कशी, म्हणजे बुवांना घेतोय, नाही तर तुम्ही लोक ऐकतोय तुमचा काय बनव सांग का. जरा पहिली बक्षिशी दे, थांब जरा.
बक्षिशी घे पहिले. हा पैसे गेलं आलं कुठं यांना काहीच नाही आलं. यांना काहीच नाही आलं. टोपीत पण नाही आणि खिशात पण नाही काय आलं. असंच गेलं. बरं दुसऱ्या पारीत द्या बोल नाही का बक्षीस. काय उद्या ड्युटीवर जायचं नाही टेन्शन नाही. दुसरं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस आहे जे आमचे नोव्हेंबर महिन्यातले आयोजक सन्मान्य राजूदा खेडेकर. कुठे राजूदा हात वरती करा. पुन्हा एकदा 500 रुपये आले. पुन्हा एकदा 500 रुपये आले. गणबाई पुजला आहे का. आणि त्याचप्रमाणे बघा मित्रांनो ही मंडळी जवळजवळ म्हणजे आता खेडेकरांचं मला माहिती नाही किती गाव लांब आहे इथून. मी जेव्हा जाईन त्यांच्याकडे तेव्हा मला कळेलच. पण स्वप्नील दादा जवळजवळ 70 किलोमीटर रत्नागिरी सिव्हिलला कामाला आहे. रत्नागिरी सिव्हिलला. आणि आज हे प्रकरण घडून सुद्धा 19 वर्षाच्या मुलीचं आता तुम्हाला युट्यूबला तुम्हाला यायला मिळेल बघायला मिळेल. ते मोर द्या आपल्याला काय आता बोलून काय फायदा. तुम्ही सरळ शंड झाले तर बोलून काय फायदा. आम्ही वैसा बदलापूरकरांनी परवा केला होता पडला होता. आमच्या मुसक्या आवडली एक दिवसात 25 जणांना केला होता. फाशी द्या मी घेतलं गाणं घेणार आहे. 70 किलोमीटरवरनं दादा आले. स्वप्नील दादा तुम्हालाही मानाचं मुजरा. राजोदा तुम्हालाही मानाचा मुजरा. म्हणायचं काय त्याने बक्षीस दिलंय बाबा. पहिला विषय तो हो पहिला गाणा घ्या. बक्षीस तुझ्या बेंजोवाला दो बेंजो मास्टर आणि दोन्ही बट्टू शुभम सुतार दोघांसाठी 100 रुपयाचं बक्षीस. दोघांसाठी 100 रुपयाचं बक्षीस. ऐका रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं. रेकॉर्ड ब्रेक केलाय ज्यानं. हा पान फुलच्या गुन्ह्यात. तुम्हाला लांबोरे बॉन सुपारी दिला म्हणून त्याचा पॅच वाढवायचा नाही. आमचा कमी करायचा नाही. चोख सांगतोय. पैसा दोघांकडनं सारखं घेणार आहोत. त्यांचा पॅच असा वाजव आम्हाला वाटलं काय डीजे लागला का काय. अरे आम्ही आपलं का भोंगरा आपलं बसलेलो. आपलं म्हटलं गुहान दिला म्हणतो गुहाना म्हटलं आपलं त्यांना व्हायचा लावली आणखी वरती लाव का विचार वर दाखवतो कसे. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं. हाफ अन फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जवळ मी गुन्ह्यात. मला अटक करा हो. फरमाईश केली म्हणून गायली नाही का. आणि मित्रांनो बरोबर म्हणजे मित्र असावं. मी सांगितलं ना दिनेश दादा बंडाकडे असतील बापू दादा आहेत आमचे बरीचशी मंडळी मित्रांनो आहे. आणि त्याचप्रमाणे एक माझा जीवाभावाचा सवंगडी आहे हरिभाऊ नार्वेकर. मगाशी नाव घेतलं. 30 किलोमीटरवरून मित्रांनो भिजत लोक आले. तिकडं 4 मंडळी आले. अद्विक नार्वेकर, प्रणेश सोलकर, दत्ताराम दैत आणि आमचे मित्र हरिभाऊ नार्वेकर दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचं भारतात पारितोषिक. मी यांना काय 5 रुपये देत नाही. स्वतःच्या खिशातलं पेट्रोल खर्च करून आले आणि वर्ण अगदी मला 300 दिले. मी काय यांना 5 रुपये दिले. जातीचं नाही, धर्माचं नाही, पंथाचं नाही, गोताचं नाही. फक्त नातं कुठलं एक कलेचं नातं, एक आत्मीयतेचं. ही जोडली नाती सचिन वर. बुवा पण माझा चांगला आहे. उद्या घेतो तुम्हाला खेळात. काय काळजी करू नका बुवा.
तुम्हाला काय मारणार नाही, टेन्शन घेऊ नका. सच्चू कसा बोलू, उद्या खेळात जायचं आहे, काय तुम्हाला मारत नाही, तुमची चांगली व्यवस्था करेल असं म्हणतो. म्हणजे खाण्यापिण्याची असं म्हणतो. हा म्हणा का म्हणायचंय बक्षीस. आणि दादा अरुण कळमटे पुढे अरुण करा. हा करून करा. हा दादांच्या माध्यमातून सचिन भाऊ फॅन 100 रुपयांचं पारितोषिक हे आलेलं आहे. हे आणखी संपली काय बक्षीस? थांबा संपली. थांबा थांबा आता ऐका. आता ऐका. तर बुवा काय म्हणतात बघा, वडाची साल वांग्यावर. बुवा दॅट इज रॉंग. वडाचं तेल वांग्यावर अशी म्हण. वडाचं तेल वांग्यावर का काढता अशी म्हण आहे. वडाची साल वांग्यावर नाही. हा तुमचा पहिला शब्द पकडला. तुम्ही पकडला होता माझा म्हटले ना बुवा, मी पकडला तुमचा शब्द, तसा तुमचा हा पहिला शब्द मी पकडला. वडाचं तेल वांग्यावर काढता अशी ती म्हण आहे. लिहून घ्या, लिहून घ्या. पिशी घ्या, घ्या तुम्ही मोठं बुवा घ्या. वडाचं तेल वांग्यावर अशी ती म्हण आहे. तुम्ही काय म्हटलं, वडाची साल वांग्यावर नाही. तुम्हाला साला काढता बघा तुमची कशी. ऐका, स्तवन बुवानी काय अप्रतिम गायली. उद्या सकाळी तुम्ही गुरांची जाता नाही का? काय म्हणजे मी म्हणणार नाही ज्ञानेश्वराला गायली, येडी वाकडी भजन कसंही म्हटलं, येड वाकड देवाला साकडं, पण काय बुवा चाल लावला, अप्रतिम. त्याच्याबद्दल नादच नाही. बाय बाय. तुम्हाला हा ऐका पुढा स्तवनाचा विषय नाही बोलला. ज्ञानेश्वराला गायली, माझी आधी माया मी श्रेष्ठ केली, बुवानी त्याने गायलं. मला काय म्हणतात, स्तवनात प्रश्न विचारणारा पहिला शाहीर. पहिला शाहीर. याच्या आधी अशी प्रथा होती की आधी मायेला प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची. अशी प्रथा होती. प्रथा बदलत गेली. मग मी वैसा बदलला, त्याच्यात तुमचा काय दुखला, तुमच्या बापाचा काय गेला, तुम्ही उत्तर द्या. मी गणाधिचारी, दौलतीचारी, पदाधिचारी, तुम्हाला उत्तर द्यायचं काम आहे. तुम्ही शंकर, तुम्हाला उत्तर द्यायचं तुमचं काम आहे. मी पदात कुठे पण विचारेन, उत्तर द्यायचं काम. तुलसी उत्तर राम, चूक 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 चूक. दुसरं ऐका, स्तवनामध्ये प्रश्न विचारला तो मी माझ्या पद्यामध्ये विचारला. गद्या हे गद्या. मी जो स्तवनामध्ये प्रश्न बुवांना विचारला तो माझ्या लेखी पद्यामध्ये, गाण्यामध्ये विचारला. आता ह्यांनी लोकांना संभ्रमित करण्यासाठी हे मला म्हणतात, मी तुम्हाला आता विचारतो, तू गाण्यात मला विचारला. निदानेश्वराचे स्तवन लावलेस, निदानेश्वरावर प्रश्न विचार, गाण्यात विचार, उत्तर दे. मी तुला गाण्यात प्रश्न सॉरी तुम्हाला मी तुम्हाला गाण्यात प्रश्न विचारलाय. हिंमत असेल तर गाण्यामध्ये प्रश्न तो मांडा, ते ऐका. हो 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 असं काही आलं नाही, काही गेलं वा. किती जणांची कागद सोबत टाकली. हा ऐका ऐका, आता देत आहे थोडा थोडा. आणि मी विचारलं त्यांना की रावण किती वर्ष किंवा किती काळ मोतायला बसला. आमच्या वस्तादांनी उत्तर दिली, म्हणतो 5 घटका. वस्ताद बघायला गेला होता, मोठा होता काय घटका वस्ताद. माझ्या ग्रंथात वेगळा आहे, वेगळा आहे ना माझ्या ग्रंथात. आणि मग तुम्हाला एवढी माहिती होती तर मग त्या दिवशी आदिमाईचं अस्तित्व टिकवण्यासाठी हा विषय तुम्ही का गायला, हे तुम्हाला म्हणायचं. आवडत नाही, आवड पैसे घेतले तेवढा देणार, पैसे घेतले तेवढा विषय देणार. तुम्ही म्हणताय ना तुम्हाला विषय सगळा माहिती. रावण किती घडकं मुताय बसला, कशासाठी गेला, असं काय झालं, सगळ्या स्टोरी तुम्हाला माहिती होती ना. मग त्या दिवशी तुम्ही खोटं का बोलला, त्याचं उत्तर आल्यावर तुम्ही द्या. आवर्जून सांगतो. आणि म्हणून बघा, अवकात या शब्दावर बुवा बोलले, मी अवकात बोलणार नाही, माझा गेला शब्द.
बुवाला पण लोकांनी म्हटले सच्चू मेरे बच्चू बोलला का, तरी पण बुवा 3 वेळा सच्चू मेरे बच्चू मी बोलणार नाही, सच्चू मेरे बच्चू मी बोलणार नाही, सच्चू मेरे बच्चू मी बोलणार. 3 टाइम बोललास, मेल्या भू खाल्लास 3 वेळा, 3 वेळा खाल्लास, खाल्ली ना. मग वाटीभर काय खाल्लास आणि टोपलीभर काय खाल्लास, खाल्लास का? साहजिक आहे ना. मग मी बोललो ना, मी नाही बोलला तरी पण हिम्मत बोलणार होतो, पण गेला तो शब्द. तुम्ही पण म्हटलं सच्चू मी बोलणार नाही, तरी 3 वेळा बोलले जा नको. आणि म्हणून बघा पहिले गाणं देऊ पोहाना, मस्त मजा येईल. काय म्हणायचं, चल फिरव एकदा मस्त पैकी. थोडीशी गाणी घेतो म्हणजे कसं तुम्हाला वाटेल की बुवा टाइमपास करायला आहे. बाबा मला टाइमपास करायला टाइमच नाही, मला हगाय मुगाय टाइम नाही, तर तुमचं टाइमपास करायला शपथ सांगतो आत्ताच झाले. म्हणून म्हणतो टाइमपास करायला टाइम. हा पॉइंट घ्या बुवा, हा पॉइंट घेऊन गेलो असू दे. देतो तुम्हाला गण, देतो तुम्हाला. ऐका नाही, देतो साहेब देतो. पहिला एक कालीच्या वर 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 रेकॉर्ड ब्रेकर बिचारी शबरी काढायची खबरी. रामायण नकोय रामायण. बिचारी शबरी काढायची खबरी, सांगायची वाजवून अंबोरे. बिचारी शबरी काढायची खबरी, सांगायची वाजवून तंबोरे. माझा राम येणार, माझा राम येणार, माझा राम येणार. शबरी सांगायची सगळ्या लोकांना, कधीतरी मला दर्शन देत. म्हणते काय शबरी, बिचारी शबरी काढायची खबरी, सांगायची वाजवून तंबोरे. रामबोरे 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 रामबोरे. खातो उष्टी माझी हा, खातो उष्टी माझी हा रामबोरे. कलांकार आहे शबरीची, लक्ष्मणाने टाकला, मला म्हणतो नको शबरीची मा. पण रामाने खाल्ला, उत्तर भुवन दिला नाही. राम बोले राम बोले राम बोले राम बोले राम बोले राम बोले.
वाटला का विषय? राम बोल त्याने उत्तर देऊ म्हणून म्हणते ऐका. त्यांनी मगाशी म्हटलं बघा तुमचं वस्ताद आले, तुमचं वस्ताद तुमच्यासोबत असतात. महत्वाचा विषय तुमचं वस्ताद वा तुमच्यासोबत असतात म्हणजे तुमच्यासोबत असतात त्या नाही विचार. ते काय म्हटलं मला रावण ब्राह्मण होता. कोणचं वाक्य? रावण ब्राह्मण नव्हता, अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस. विचारा तुमच्या वस्तादाला नसल शक्ती तुला सोडून दे आज तिला सोडून हिम्मत तुला चॅलेंज म्हणतो ना, चॅलेंज करतो. उगाच नाही करायची पुरड्या, उगाच करत नाही. हाय तेवढं हाय शिक्षण, तेवढं हाय नॉलेज, तेवढी हाय ताकद. रावण ब्राह्मण नव्हता, अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस. विचार तुझ्या वस्तादाला विचार, तुझ्यासोबत बसतात विचार त्याला. रावण ब्राह्मण नव्हता, अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस. विचार सोडून दिला सांगतो. विचार हो. चॅलेंज माझ्याशी करायचं नाही, तुम्हाला पुरमुरे सचिन बुवा करायचा नाही, बाकीच्यांचा करायचा. माझ्याशी शिक्षणाचा आधार लागायचा. तुम्ही एमपीएससी भले केले असाल, तो शिक्षण इथे चालत नाही. एमपीएससी इथे नाही चालत. पोस्ट मास्तर तो तिकडे पोस्टात, इकडे नाही, तिकडे शक्तीला जातो. विचारा सचिन भाऊ असा म्हणतोय रावण अर्धा ब्राह्मण आणि अर्धा राक्षस होता. विचार करा आणि येऊन सांगा दुसऱ्या पाठी हो सांगायचं. चॅलेंज तुम्हाला, चॅलेंज म्हणताना चॅलेंज उगाच नाही करत, बिनकामाचं नाही करत. तेवढं शिक्षण, तेवढं वाचन, तेवढे पाठबळ आहे पाठी म्हणून कळलं काय? चिपुट्या हो गमरावले चिंबोरे लांबोरे गमरावले चिंबोरे असं ऐका ना. पुढचं ऐक. आता चालला कागद जो फाटला भुवांची फाडताय. थांबा फाडताय म्हणतात प्रश्न फोडला ह्याला हात मारली तुला हात देणार. मित्रांनो विश्वमान्य ग्रंथातला ज्ञानेश्वरीतल्या 17व्या अध्यायातला विषय टाकला. माझा मुलगा जन्माला यायच्या आधीपासून माझा विषय तो चालू आहे. बाबू आता माझा 4 वर्षाचा आहे. येडं वाकडं का होईना परवाच्या बारीमध्ये रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ आलेले आहे. माझ्या पप्पानं गणपती म्हटलाय त्याला संस्कार देण्याचं काम करतोय. आता एखादा पोरगा नाही शिकल्याचा आई बापाचा जन्म द्यायचं काम आई बापाचा आहे. कर्म त्यांचं आहे. जन्म द्यायचं काम आई बापाचं, कर्म ज्याचं येतं. नाही झाला शक्ती तू येतो तर काय त्याला काय जबरदस्ती मारून मुठून काय मुसलमान बनवणार त्याला आपण? हे मला म्हणायचंय. मग तुम्ही नको ते विषय नका आणू. तुम्ही ऋणानुबंध समाला. त्यांचे काय ऋणानुबंध वाला घेणार? चे बन. आता मी बोलत नाही समाजावर किंवा मला नाही जायचं त्या विषयावर, पण कोणाच्या ह्याच्यातली ती शिवे भन म्हणजे बहीण. चे भन शिवे आहे. माझे मित्र आहेत आणखी त्यांच्या समाजातले बरेचसे, पण हे सरळ विद्यास बोलतात. चे भन असा करीन, चे भन कसा करीन. अरे काय आई बहिणी उघड्या पडल्यात का आमच्या? आणि तुमच्या पुढे जातील मग आम्ही सोडू? तुम्ही असं बोलायला लागलं होतं म्हणून हे विषय बंद करा. दुसरा मुद्दा माझा, पुतना मावशीला मी बोलताना काय बोललोय? आली होती पुतना करायात हातना, दिली परीक्षा विषयाच्या पहिल्याची, तिचा वध केला मी बोललेलो नाही. काहीतरी शेंड्या लावायच्या नाहीत. माझे शब्द तुम्ही ऐकत जाणार. मी नीट म्हणतो. आज नशीब कोलाटे बुवा तुमच्या बरोबर नाही, तो बरोबर तुम्हाला सांभाळून घेतो. आज तो नाही म्हणून ना कोलाटे बुवा मला कसा पण असू दे मिशीवाला भाव, पण तो कसा पण असतो तुम्हाला सांभाळून घेतो हे मी सांगत असतो. आज तर नाही तुम्ही सुधारलं झालं. तुम्हाला कळलंच नाही स्तवन कुठं गायची. खरोखर वाद्यकार इतके सुंदर संगीतकार, एवढं सुंदर वाद्य केलं त्यांनी. काय तुम्ही स्तवन कुठल्या ह्याच्यात मध्ये गायली, काय तुम्ही गण गायला बुवा. गवलन मात्र बरीपैकी पण ती काय त्या गवलन तुमच्यावर तुम्हाला करली पण. आणि मला तिचा उत्तर द्यायचं माझं मनच नाही. शपथ सांगतो
काय तुम्ही बारी केली ते तुमची तुम्हाला माहिती. गेल्या वर्षीची बारी पण भुवन माझ्यापेक्षा ताकदवर सरस केला. मी आज सांगतो रंगमंचावर मान्य करतो, पण आजची बारी भाऊ फेल 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 फेल. कार्यक्रम नाही तुमचा, नाही उद्या तर तुमचा गेमच करणार आहे. काळजी करायची नाही, उद्या तर काय आपलं मैदान आहे, आपलं मैदान आहे, टेन्शन नाही. म्हणून म्हणतोय ऐका, देतो तुम्हाला उत्तर. हा महत्वाचा विषय, बरं ती दोन्ही उत्तर चुकली तुमची 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 तुम्ही घ्या, माझा पण राहा तुमची. हा आणखी माझ्या प्रश्नाचं उत्तर काय देतात की स्वाती नक्षत्राव ते शिपल्या व त्या शिपल्या घरात जाऊन शिजवा. श्रावण संपल्यावर ते शिजवा, श्रावण संपल्यावर पहिला ताव घ्यायची शिपल्यावर मान. काय उत्तर देता हो तुम्ही, काय उत्तर देता तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना हे नाही माझं उत्तर, मला फक्त ग्रंथाचं नाव सांगा. मी तुम्हाला सांगितलं, हिंमत असेल तर सांगा. एकाही प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही ग्रंथाचं नाव सांगितलं, ओवी सांगितली, अध्याय सांगितला, ग्रंथाचं नाव मोरले. तुलसी सांगितली, ग्रंथ सांगितला, ओवी सांगितली. बरं ते नंतर गणाचं उत्तर दिलं, ग्रंथ सांगितला, ओवी सांगितली, ग्रंथ मोरले, ओवी सांगितली, अध्याय सांगितला, पान नंबर सांगितला, काहीच नाही. म्हणजे अशी शकीना मिरवायच्या फक्त लोकांसाठी आपल्या. हे तुम्ही म्हणून म्हणतो तुम्हाला मी थुकपट्टी लावणार बुवा, म्हणून तुम्ही थुकपट्टी लावणार बुवा. आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. बुवाने मला सांगितलंय आणि परवाच्या त्यांच्या बारीमध्ये त्यांनी मान्य सुद्धा केलंय. बुवांना मी सांगितलंय की आई वडिलांना, आईला मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायचा अधिकार नाही, पण त्याच वेळेस कुलदैवतेवर अक्षर टाकायचा अधिकार आहे. आणि तो शाप आणि ते वरदान कुणी दिलं असं शाहिरांनी मला प्रश्न विचारलेला आहे. शाहिरांच्या प्रश्नाचं तो शाप मला मिळालेला आहे. तो शाप त्यांना मी सांगितला की दुर्वास ऋषींनी कृष्णाच्या या बाल लीलांना कंटाळून त्यांनी कृष्णाला शाप दिला की तुझ्या लग्नाला तुझी आई उपस्थित राहणार नाही, म्हणून देवकी किंवा यशोदा दोन्ही नव्हत्या. बुवांनी तो विषय मान्य केला. बुवा तुम्ही माझ्या विषयाच्या बरोबर जवळ आला. परवाच्या बारीत त्यांनी मान्य केले. आणि म्हणून शाहीर तुषार शाहीर पंधरेंचे एक विषय मी फोडला आहे, दुसरा विषय तीर्थ मंदिर त्यांचा मी फोडला विषय, त्यांनी बंद केला विषय. तुम्ही शकीना मिरवायच्या नाहीत माझ्याशी, हा शब्द माझा आहे. तुम्ही फक्त हिसकाने म्हणा, हिसकाने. तुमच्या डोंगरात हिसकाने काढतात, शकीना मिरवा हा शब्द माझा आहे. चला घेतला तो तुम्ही, ठीक आहे. मी शकीना मिरवत नाही, जे सत्य आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. पुढचं गाणं आहे का, म्हणायचं आहे का? चारलाच लाव बाबा, एवढं वरती नको, उद्याची बारी. हा पण चारलाच लाव, चारला. शुभम एकदा दे. फरमाईश आहे 1000 रुपये आले बाबा, गणबाई पूजला आहे. आता ठेवूया एक आपला आणि मग गाणं देतो. इकडे 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 मीटिंग सकाळी करायची. पहिले पाहिजे घ्या घ्या. हो
तेरे नाम असं दिलं होतं रोज तुम्हाला ताबे करून कंचार वरती सत्तेसाठी लाचार झाले हो सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे नेते सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते 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 साठी लाचार झाले हल्लीचे नेते साठी भरकटले हल्लीचे नेते होते साऱ्यांचे बापरे बाळा साहेब ठाकरे अर्ध मराठी बाणा हिंदुत्वाचा राणा अरे खणखणता तो नाना मुळे नव्हती कोणाची टापरे होते साऱ्यांचे बक्षीस आलंय नुसतं वा मानलो का नाही तर आम्हाला वा नुसतं काय वा म्हणून बरं बक्षिसाचं नाव सांगणार असं नाही असं नाही काय माहिती बघा ज्याची खावी पोळी प्रशांत सीताराम खटकर शशिकांत करमळे मेघी यांच्या माध्यमातून म्हणजे बघा त्यांची इच्छा होती दादांची इच्छा आहे बघा म्हणजे नाव सांगू नका म्हणजे आहे ना म्हणजे कसं पुण्य करावं पण ते मोठेपणा करून नाही करायचं म्हणजे बघा एखाद्याला मदत केली आपण मी ह्याला मदत केली त्याला पुण्याला त्या अर्थ नाही पण विनाविषय पुण्य करा ती साठवण तुमची शेवटीला गाठीशी जाणार होती मित्रांनो काही जाणार नाही बुवा तुमचा बंगला तुमची गाडी तुमचा डोंगर तुमच्या म्हशी तुमच्या गाई तुमच्या बकऱ्या झाला म्हणजे माझ्या पण तुम्हाला सॉरी शकते इथंच राहणार आहे सगळं इथंच राहणार आहे तुम्ही जे मी आपण एकामेकाला सगळं जे काय घेऊ बोलू तेच जाणार आणि म्हणून दादाच्या तुमचे 100 रुपये माझ्याकडे ₹10 धन्यवाद ऐका म्हणून ऐका आता विषय निघालाय शेळी बकऱ्यांचा मेंढ्यांचा काय का दर्शन म्हणायचं आहे का बघा बरोबर विषय दिला मी
ऐका पाऊस आला लवकर इकडे जवळ मध्ये कमी दोन रेड्यांची झाली झोंबी डोंगराव झोंबी झाली शौकीन आहेत नांगरणी स्पर्धा बैलगाडी स्पर्धेचे शौकीन लोक आहेत बुवानी गेल्या वर्षी चांगला विषय या ठिकाणी लावलेला आहे ते पण लावले असा बोल करते ऐका दोन रेड्यांची झाली झोंबी बघून चांगली टेबी झाली दोन रेड्यांची मग त्यातला एक काला होता एक भोरा होता असतो ना काळा एक रेडा एक भोरा असतो ऐका मग ती बायको सांगते नवऱ्याला आंबी तिचं नाव आंबी नवऱ्याला काय सांगते बघा दोन रेड्यांची झाली झोंबी बघून चांगली टेबी सांगायला लागली आंबी लांब भोऱ्याची फाटली लांब भोऱ्याची नाही त्या आंबी सांगते त्याची बायको शेतकऱ्याला सांगते त्या आपल्या भोऱ्या रेड्याची बेंबी लांब बेंबी फाटली काल्याची ने भोऱ्याची झोंबी झाली आज आमची झोंबीच आहे म्हणून म्हणजे बघा विषय कसा आणलाय तो दोन रेड्यांची झाली झोंबी अहो बघून चांगली टेंबी सांगायला लागली आंबी लांब भोऱ्याची फाटली बेंबी दोन रेड्यांची झाली झोंबी बघून चांगली टेंबी मारलाय खाली शिंग निघाला लाल रंग रक्ताने भरलं अंग सचिन होता संग झाडांनी झुडप मंदी बांधामध्ये केली कोमा कोमी सांगायला लागली आंबे लांब भोऱ्याची फाटली लांब फटले पण कसे फटले लांब फटले बेबी इसको कहते सचिन बुवा आमचा अनाथ करू नका आमची शाखा कुठेही नाही बुवा
आमचा नाद तुम्ही करायचा नाही म्हणून बघा विषय ऐका लास्ट घेतोय मला माहिती आहे हो मला जो उभा नाही राहू तुम्ही काय म्हणता हो बुवाच म्हणतो हा देता आणि संपवणार नाही त्याशिवाय ऐका थोडं हे घ्या खाली या पर्यंत बुवाचा पडला मुलांची उत्तर दिली बुवा तुमची रॉंग 5 हटला रॉंग आणि शिंपल्यांचे तुम्ही काय सांगितलंय की श्रावण संपल्यावर त्याचा कालवण करून खा शिंपल्यांचा उत्तर मला दिलं ना त्याचा कालवण करून खा श्रावणचा विषय तुमचा खलास हा संध्याकाळी वाटली नाही खलास विषय खलास हा ऐका आता ह्या परत आणखी प्रश्न ते 2 राहिले हे दोघांची उत्तर चुकली मर दे जाऊ बोन माफ केला त्यांना मी विचारलं तुम्ही म्हणता ना मी कृष्ण 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 त्याला मी विचारलं की कृष्णाचं स्वरूप काय तर हे मला म्हणतात कांदा म्हणतो तुझा वादा झालाय मला म्हणतात कांदा म्हणतो तुझा वादा झालाय त्यांना विचारला तिसरा प्रश्न तुम्हाला आता दुसऱ्या बारीक द्या उत्तर आणि चौथा प्रश्न तुम्हाला असा की नवरा आपल्या बायकोला लग्नामध्ये अनेक आभूषण देतो पण बायको आपल्या नवऱ्याला असा एक दागिना देते त्या दागिन्याचं नाव काय ह्याने विचारलं शेपोट्यांना गेल्या वर्षी नाही सांगतो त्यांना मागचा सोडतात आणि पुढचा फक्त धरतात मागचा तसाच ठेवतात असं नाही करायचं 2 प्रश्न पहिल्या बारीतले 2 प्रश्न दुसऱ्या बारीत दिले तुम्हाला कृष्णाचं स्वरूप सांगायचं तुम्ही कांदा नाही वादा होईल तुमचा ऐका आणि तुम्हाला दुसरा प्रश्न नवरा आपल्या बायकोला अनेक आभूषण देतो लग्न झाल्यावर बायको आपल्या नवऱ्याला काय देते तेवढं तुम्ही सांगायचं आहे म्हणून बघा आता दादांची फरमाईश आहे 1000-1500 आले ऐका मी आपलं एवढं आलं कशाला दाखवा आपल्याला काय लोकांना द्यायचं एवढं आलं तेवढं जाऊ आणि गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग नाविसी अंधारात गणबाई पूजला आहे संबोधन कार्यक्रम अजून होते कोंबडा रावला सकाळ झाली माऊली पुढच्या वर्षी येऊ का नको मी शेड भाऊ मी नाही शेड मी कुठला शेड बरं देतोय सांग हा घेतो ना सॉरी शक्तिमान राहून गेलं रोहित दादा भोड किरण दादा भोड सॉरी दादा
किरण दादा, रोहित दादा, तुमच्याकडे खरोखर तुम्हाला लाख लाख मारायचा वजरा पहिल्या वारीपासून अगदी तुमचं मी म्हणजे बघतोय. म्हणजे असं नाही म्हणत बोला पण करा सपोर्ट, मला एकट्यालाच नको जुन्या पहिल्या कसा ढोलक्या फुटायच्या शक्तीवाला किती कमजोर असतात, शक्तीवाल्याला जो सपोर्ट करतो आणि तुरावाला किती कमजोर असतात तरी तुरवाला काय शक्तीवाल्याच्या ह्याच्यात झाला. पण आता परिस्थिती बदलत चालली मित्रांनो, असं काय म्हणत नाही. माझा बुवा पण चांगला आहे, लय भारी बुवा आहे, म्हणजे शब्दाची मर्यादा राखणारा बुवा आहे एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. बाकी मी असं नाही म्हणणार आहे, शब्दाची मर्यादा राखून बुवा बोलतात या बाबतीत त्याला मी निश्चितपणे मानतो. हा म्हणजे अभ्यास पण आहे, पण चला असं मरीच कुठेतरी असं वाईस भरकाटतात थोडस, मग मला बोलायला लागतं थोडं आणि तुम्ही बोलल्यानंतर मी बोलतो आणि एवढा मला गोंधळून घेतात. सचिन बुवा तेंडुलकर असं आणि तसं आणि मग तरीच मध्ये तुम्ही ठोका टाकणार आणखी मध्ये बोलण्याची पद्धत काय म्हणजे गोड बोलून मला खोड म्हणायची असा त्यांचा स्वभाव आवडतं, बोलू पण शकत नाही. मग काय वाईट तरी कसा बोलायचा, आता एवढा आपल्याला माणूस चांगला बोलतो आणि त्याला वाईट तरी कसा तोडायचा कसा, असा मला पण प्रश्न पडतो. अशा गोष्टी आणि म्हणून बघा परवाची गोष्ट मित्रांनो, बदलापूरला राहतो, सीएसटीला कामाला जातो, बदलापूरला राहतो, सीएसटीला कामाला जातो. बदलापूरची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय नवीन सांगायचं. आजही स्वप्नीला कुठे आहे, स्वप्नीला सिव्हिलला कामाला आहे, रत्नागिरी सिव्हिलला. आजच घटना घडली, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सांगू मला म्हणायचं काय, एक फक्त मुकडा पावले नाही का, कारण का बघा काहीतरी पोचलं, एवढं पैसे घेतलं आणि शपथ सांगतो 4 वर्षात आबा असतील, कोंडगाववासी असतील, महिला मंडळ, तरुण मंडळ सगळ्यांना असतील, 4 वर्षात फक्त विनोद दादांच्या बरोबर वारी झाली. त्याच वर्षी फक्त सुपारी सांगितली. 3 वर्षात कधीच सुपारी सांगितली नाही. आजही सांगतो सुपारीने सांगितली, पण कोंडगाववासियांनी आबांनी या कोंडगाववासियांनी मला कधीच नाराज केलं नाही. त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा नाही, शब्द महत्वाचे आहेत मित्रांनो. आणि या कोंडगाववासियांचं प्रेम आहे माझ्यावर आणि म्हणून आज 4 वर्ष मला त्यांनी इथं संधी दिली. पैसा बघत राहिलो असतो ना तर मला आबाने म्हटलं असतं, बाबा सचिन तू घरातच होतो असं म्हणून का काय म्हणतोय, वासनेच्या पायी खेळती वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी. 3.5 वर्षाची पोरगी तुम्ही बघितलेला आहे. मी आता त्या खोलात जाईल मरू द्या, विकृती आहे संकलित आणि ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती येणार आहे काही दिवसांनी. भयंकर परिस्थिती आहे, सांभाळून ना. वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी, माशाला राधम भडव्याला त्या चौकात फाशी, अशाला राधम भडव्याला त्या चौकात फाशी. बलात्कार करतात ते करतात आणि एवढी त्या देहाची विटंबना मित्रांनो करतात ना. तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल, मला माहिती नाही. एवढी विटंबना तुकडे करून टाकतात. काय ही विकृती आहे, काय समाजात चाललंय काय बाबा कोणी नव्हतं. आई बहिणीची आना राहिली नाही जाणं, करून अत्याचार वरून हे घेतात प्राण. सुरक्षित नाही आता राहिली नार, तुकडे करून तिला करतात ठार.
लाज वाटे आई बापाला, पोरांच्या लाज वाटे आई बापाला, ही अवलाद नकोशी अशा नराधम भडव्यांना या चौकात फाशी. काय वाईट बोलले होते तरी गुन्हे दाखल झाले, पोलिसांना पण थोडस मार लागला, सगळ्या गोष्टी झाल्या, काही लोकांवर गुन्हे पण दाखल झाले. मी स्वतः तिथे राहायला आहे. माझी 9:30ची गाडी सुटली आणि 10 वाजता हे सगळं झाल्या गोष्टी, म्हणजे जो आंदोलन झालं ते सगळ्या तिथंच आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार करा, थोडस जागृत राहा अशी माझी सर्वांना विनंती आहे. मित्रांनो बघा, देण्यासाठी आलोय काहीतरी, माझं ही विनंती आहे. बघा, मी असं नाही म्हणत माझी आदिमाईची बाजू, माझी स्त्रीची बाजू म्हणून तुम्ही हे करा, पण आपल्याही घरी बघा, शाळेत जर मुलगी जर सेफ नाही किंवा सुरक्षित नाही तर कुठं राहणार हो, कुठं राहणार. आणि 4 वर्षाची मुलगी, याचा थोडासा सगळ्यांनी थोडस आपण जागरूक राहावं एवढी सगळ्यांना विनंती करतो. बोला, दुसऱ्या भेटीची शुभेच्छा देतो. निदानेश्वराची शपथ घेऊन नायकवार 4थ्या वर्षीचा शेवटचा जय महाराष्ट्र करतो आणि वारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.